मीच फोन केला होता तुला. माझं थोडं काम होतं तुझ्याकडे. बोला ना, काय काम होतं तुमचं? 5-6 वर्षापूर्वी तुमच्या हॉस्पिटलमध्ये एक केस आली होती. सिव्हिअर बर्न केस होती एका मुलीची. काही आठवतंय? साधारण 5-6 वर्षापूर्वी. म्हणजे खूप दिवस झाले ना. आता एवढं आठवणं म्हणजे ते आठवण्याची किंमत मिळेल तुला योग्य ती. असं आहे का? मग आठवतंय ना, सगळं आठवतंय. अहो, फार सिरियस केस होती ती. मला वाटतं डॉक्टर साखरे त्याचे इन्चार्ज होते, हो ना? हा, डॉक्टर साखरे. फार गाजली होती ना ती केस. पण त्यानंतर काय माहित काय झालं, सगळं अचानक शांत झालं आणि डॉक्टर साखरे पण नाही येत आता इकडे. त्यांनी कधीच नोकरी सोडली. माहिती आहे ते मला. पण डॉक्टर साखरेंची काही माहिती, फोन नंबर वगैरे काहीतरी तर असेल ना? नाही मॅडम, आता ते कोणाच्याही संपर्कात नाही. आणि ते आता साधे डॉक्टर राहिले नाहीत. अहो, त्यांनी फार आलिशान हॉस्पिटल उभारलंय. बर, इतका पैसा मिळाला होता त्याला त्या केसमधून की त्याला नोकरी करायची गरजच पडली नसेल. स्वतःचं हॉस्पिटल काढलं. वा. अजून काही सांगू शकतोस तू? काही अशी माहिती जी माझ्या कामाची असेल? अजून काही सांगू शकतो आणि म्हणजे असं कसं ना, नुसतं आलं लक्षात. पैसे नको ना मला. म्हणजे याची काय गरज? अहो नकोय? नाही, म्हणजे आता तुम्ही एवढा आग्रह करतायत मग ठेवतो. म्हणजे मी नाही घेतले बरं का, तुम्ही आता एवढा आग्रह केलाय मग ठेवून घेतो. असू दे, असू दे. हे तुझ्या मेहनतीचेच पैसे असणार आहे. हा, तू आता माझ्यासाठी एवढं काम करणार आहेस म्हटल्यावर तुझ्या कष्टाचे पैसे ते. तू नाही मला मागितलेस, मीच देते तुला समोरून. हा, माझं हे काम तेवढं कर. आणि डॉक्टर साखरे सापडले की पुढचं बक्षीसही तयारच असेल. हो मॅडम, तुम्ही काहीच चिंता करू नका. जसं मला त्या डॉक्टरांबद्दल काही माहिती मिळाली आणि पत्ता मिळाला की मी लगेच तुम्हाला कळवतो. थँक्यू. त्यात तिलोत्तमाला काय वाटलं? ही भैरवी अशी शांत बसून राहील? नाही, मी माझ्या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाहीये. जर या तिलोत्तमाला माझ्या इशाऱ्यांवर नाचवायचं असेल ना, तर हा साखरे डॉक्टर माझ्या मुठीत असणं गरजेचं आहे. काय होतं ना? सावली, काय झालं असेल आई? डोळे उघड बाळा, डोळे उघड. काय होतं हिला? बरं वाटतंय? काही हवंय तुला? हां, पाणी हवंय? काय झालंय मला? उठू नको, पडून राहतो. पडून राहा, मी सांगते ना. अचानक काय झालं हे सावलीला? सकाळी तर खंटणीत होती, अचानक कसं आलं? तेच सर, अशी धडधाकट मुलगी अचानक चक्कर आली तिला. मला पण कळत नाही. जगन्नाथजींकडे गेलो होतो. हां, आज त्यांच्या मुलीचं सानिकाचं श्राद्ध होतं ना? नील आला होता तिथे. काय? नील? नील कशाला आला होता तिथे? बाबा, तुम्हाला माहिती आहे ना, सानिकाचं आणि नीलचं काय नातं होतं ते. ती सल अजूनही त्याच्या मनात आहे. अजूनही सानिकाचं दुःख पचवू शकला नाही तो. खूप रडत होता. सावली त्याला समजावायला म्हणून बाहेर गेली. त्यांच्यात काय बोलणं झालं नाही माहिती मला, पण जशी ती आत आली तेवढं तिला चक्कर आली. ठीक आहे, ते आपण नंतर सॉर्ट आउट करू. पण हे डॉक्टर कुठे आहेत? त्या का नाही आल्यात अजून? जगन्नाथजीच घेऊन येतात त्यांना. येतीलच एवढं. ऐक जरा, तू बस तिच्याकडे, नाही तर तिला ऑकवर्ड वाटेल. बस. हळू हळू, सावकाश. काय झालंय? सावली, तू चक्करून पडली होतीस. सारंग तुला घेऊन आलाय. ते जाऊ दे, मला सांग, तुला काही त्रास नाही ना होत आहे?
नक्की? बरं ऐक, तू आराम कर, मी तुझ्यासाठी ज्यूस घेऊन येते. हं? अमृता वहिनी, सावली वहिनीला साधी चक्कर आली हा, होईल लवकर बरी. तू नको काळजी करूस. काय झालं, नीलदादा सोबत ती बोलत होती आणि नीलदादा बोलता बोलता काहीतरी बोलला असणार आणि तिला ते सहन झालं नसेल म्हणून तिला चक्कर आली. पण मला समजत नाही नीलदादा असं काय बोलला असेल तिला. खरंच तुला काहीच कळत नाही. असे तर्क वितर्क लावण्यापेक्षा ना जरा मेंदूला ताण दे ना. असं छोट्या छोट्या गोष्टीला ना कशाला मेंदूला दमवायचं. नाही 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 नाही, तुला मी सांगतो, सावली वहिनी ना खूप धावपळ करते. त्या धावपळीमध्ये ना तिला अशक्तपणा आला असणार म्हणून चक्कर आली असणार. सावलीला अशी अचानक आलेली चक्कर काहीतरी वेगळंच सांगते. कळतंय का काही? काहीच कळत नाही मला. आणि तू काय सांगते ना ते अजून मला काही कळत नाहीये. अमृता वहिनी, सावली वहिनीला झालेला आजार सिरियस आहे का? बबलू, काही काय बोलतोस? वेडा आहेस का जरा? मला असं वाटतंय गुड न्यूज आहे, गुड न्यूज. गुड न्यूज आहे. हळू ना. गुड न्यूज आहे. वा 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 वा, या घरात डबल धमाका होणार. कोणीतरी येणार येणार ग, दोन 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 पाहुणे येणार येणार ग, बबलू मामा मामा होणार. बबलू ऐक ना, आधीच गोंधळ घालू नका, आधी कन्फर्म होऊ द्या, मग वाटेल तेवढा गोंधळ घाला. कळलं? आता निघा. हा, बबलू मामा होणार, डबल मामा होणार. आलंच. पण वहिनी, आता काय? आता जा, नाही तर खरंच कोणीतरी येईल. जा पटकन. डॉक्टर काय झालंय? नाही म्हणजे अचानकच चक्कर आली तिला. काळजी करू नका, ब्लड प्रेशर तर अगदी नॉर्मल आहे. तसं चिंता करण्यासारखं काहीच नाही. काय बरं वाटतंय का आता? काय झालं अचानक चक्कर यायला? काही त्रास होतोय पित्ताचा? जगन्नाथजी, अहो किती प्रश्न विचारताय. बिचारी आत्ताच शुद्धीवर आली आहे, नका ना तिला त्रास देऊ. हे घ्या. थँक्यू. डॉक्टर, मला ना जरा वेगळीच शंका येते. हो, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे.